नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चवळीची भाजी. इथे चवळीची भाजी अशी स्वच्छ खोडून धुवून घेतली आणि चवळीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य इथे कांदे घेतले. कांदा जरा जास्तच घेतला. हिरव्या पाल्या भाज्यांसाठी कांदा जरा जास्त असला की चव पण जरा चांगली लागते. आता इथे लसूण घेतला 7-8 पाकळ्या, हिरवी मिरची घेतली. जास्त काही साहित्य लागत नाही, एकदम कमी साहित्यात होणारी अशी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपलं तेल इथं असं छानपैकी गरम झाले. आता आपण त्यामध्ये टाकूया जिरं असं छान खुललं की त्यामध्ये टाकूया बारीक केलेला लसूण. लसणाला असा लालसा रंग येईपर्यंत थोडस तेलामध्ये परतून घ्यायचं. त्याने भाजीला असा स्वाद येतो आणि टेस्ट पण छान येते. आता त्यामध्ये टाकूयात मिरची थोडीशी अशी फ्राय होईपर्यंत फ्राय करून घ्यायची. तर त्यामध्ये टाकूयात आपण बारीक केलेला कांद्याला असा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. असा मिडियम गॅसवर थोडासा परतून घ्यायचा. कांदा असा आपला खरपूस लाल रंग येईपर्यंत असा फ्राय झालाय, परतून घेतलाय. आता आपण त्यामध्ये स्वच्छ केलेली धुतलेली भाजी टाकूयात. भाजीतलं सर्व पाणी असं निथळून घेतलंय. आता सर्व भाजीचं आपण मिक्स करून घेऊया. खूप अशा पोषण गुणांयुक्त चवळीची भाजी झटपट बनणार आणि त्यापेक्षाही खमंग आणि टेस्टी लागणारी अशी भाजी आहे. अगदी कमी साहित्यात होते, खायला पण एकदम छान लागते आणि पौष्टिक पण आहे. एकदम अशी व्यवस्थित परतून द्यायची. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. भाजी शिजून कमी होते, त्यामुळे चवीनुसार असं आपल्या अंदाजाने मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. गॅस फास्ट ठेवला तरी चालतो, भाजीला पाणी सुटते आणि भाजी अशी पटकन शिजते. 5 मिनिटात जास्त वेळ पण नाही लागत. आपली चवळीची भाजी इथे बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे ह्या चवळीच्या भाजीला काय बोलतात? आमच्याकडे याला तांदुळक्याची भाजी बोलतात. नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.